सिद्धार्थ नेवरेकर. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करताना गौरव बोरकर आणि हबीब अकलेकर. पहिल्या चेंडूवर मिळत आहेत 4 धावा. सूचित हा सामना संपल्यानंतर तयार राहायचा आहे. एरिया वाईज मधील पहिला सामना साई कृपा विरुद्ध दर्यावर्दी. फलंदाज बाद. माघारी परतलाय तो हबीब अकलेकर. धावसंख्या तिथेच थांबलेली 5 धावा. 2 चेंडू आणि 5 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. हबीबची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो आझाद चिकाटी हरीश. नो बॉल. पंचांनी निर्णय दिलाय. ओके ठीक आहे. यानंतरचा सामना 9+1 मिळतात एकूण 2 धावा. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचवले 7 धावांवर. मूनस्टार कालिंजे विरुद्ध दांडा पॅकर असा सामना खेळवला जाईल. यानंतरचा सामना मूनस्टार कालिंजे विरुद्ध दांडा पॅकर. सुंदर चेंडू सिद्धार्थ नेवरेकर. गौरवसाठी खुश खबर आहे ती म्हणजेच साईश सिद्धार्थ बोरकर यांच्या माध्यमातून प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. एक चौकार मारायचा आणि 500 रुपये मिळवायचे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावरती लागल्यात. साईश सिद्धार्थ बोरकर प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस. सुचित सुंदर क्षेत्ररक्षण प्रतीक दिवेकर. सुचित दुसरा चेंडू आझाद साठी मोठा फटका. मात्र तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. प्रतीक दिवेकर बोरली मधून बिलॉंग करताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि आता मात्र गौरव माघारी परतला. धावसंख्या तिथेच थांबलेली 9 धावांवर. 3 चेंडू आणि 9 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिफ सन्मान फलंदाजीसाठी 2 चेंडूचा खेळ बाकी. फलंदाजीसाठी शेवटचा चेंडू बाकी. 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सुचित आझादच्या समोर. आझाद
एक धाव मिळते. 2 षटकांची समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 धावांवर. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे मूनस्टार काळिंजे आणि दांडा पॅकर. मूनस्टार काळिंजे आणि दांडा पॅकर. मनोज तिसरं षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू, सुंदर चेंडू आणि आहो काय क्षेत्ररक्षण प्रतीक दिवेकर. सुंदर चेंडू पटकन लपकलाय, झपकलाय प्रतीकने. सध्या प्रतीकची पण नाईट प्रॅक्टिस वाढलेली दिसते आपल्याला. दुसरा चेंडू पुन्हा एकदा प्रतीकच्या हातात जातोय. प्रतीकने आतापर्यंत सर्व चेंडू अडवलेत. कैस मात्र विचारात पडलाय. पंचांची भूमिका. अरे थर्ड अंपायर घेतलाय. सुपर पंचांकडे गेलेत आणि सुपर पंचांचं बोट उंचावलंय. फलंदाज बाद. धावसंख्या तिथेच थांबलेली. 12 धावा. आझाद आउट ऑफ द बॉक्स. माघारी परतला आझादला सुद्धा. ती बारा झालंय. सुंदर चेंडू आणि पंचांनी सरळ तडक धडक स्वर घोषित केलाय. एक अवंतर धाव मिळते. अवंतर धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली 13 धावांवर. 3 चेंडू आणि 13 धाव आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा चांगला फटका. सिद्धार्थने चेंडू अडवलाय सीमारेषेवर. तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. एका धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचली ती 14 धावांवर. 4 चेंडू 14 धावा. शेवटचा चेंडू बाकी या षटकातील, तिसऱ्या षटकातील. अमृतसाठी अमृत बोरकर. निर्धाव चेंडू. नॉट आउट. चला पंचांनी नॉट आउट घोषित केलंय. नॉट आउट राहील. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तिथेच थांबलेली 14 धावा. चौथं षटक मिझी अब्बुले. वाळवटी मधून बिलॉंग करतात. स्थानिक संघ आपल्याला पाहायला मिळतो त्यांचा वाळवटी संघ. मात्र आता आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत एक खेळाडू बोरली येथील बिलॉंग करतो. दुसरा खेळाडू वाळवटी मधून बिलॉंग करताना दिसतो. तर बाकीचे खेळाडू श्रीवर्धन मधनं. त्याच्यात सुद्धा फरक आहे. शराई मोल्ल्यातील एक खेळाडू पाहायला मिळतो. एक खेळाडू खारवीवाड्यातील, तर एक खेळाडू गुरवाळीतून सुद्धा पाहायला मिळतो. एक स्वतः कर्णधार बुरुड भाटातील, तर मुळगाव कोळीवाड्यातील 3 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. असा मिळून हा संघ पाहायला मिळतोय. 1 धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 धावांवर. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. मूनस्टार काळिंजे विरुद्ध दांडा पॅकर. एक चेंडू आणि 15 धावा आणि फलंदाज बाद.
15 धावा. 2 चेंडू आणि 15 धावा. फलंदाजासाठी आलाय श्रेयस नागवेकर. चांगला फटका. सुंदर क्षेत्ररक्षण सुचित कदम. शेवटचे 2 चेंडू बाकी. 16 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. अनिरुद्ध चौले आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. तेवढं सुंदर क्षेत्र आणि चेंडू फेकणं गरजेचं होतं. मात्र 17 धावा. 4 चेंडू 17 धावा. शेवटचा चेंडू बाकी. मिझिया बुली. शेवटचा चेंडू श्रेयस साठी. मिझिया बुले. चांगला फटका. क्षेत्ररक्षण मात्र. फलंदाज बाद. 1+ विकेट. अठरा धावा धाव फलकावरती लागल्यात. 19 धावांची गरज आहे. 20 चेंडू आणि 19 धावांची गरज विजयासाठी. चला पंचांना विनंती असेल स्पीडअप घ्यायचंय. सामना लवकरात लवकर खेळायचा. खूप वाजलेत आत्ताच. आपण 3:30 आतापर्यंत वाजलेत आणि आपल्याला अजून खूप सामने खेळवायचे आहेत. एकोणीस धावांची गरज विजयासाठी. सोमजाई वॉरियर्स पहिला चेंडू नो घोषित केला गेला. एक अवांतर धावेने श्रीगणेशा केलं जाते. अवांतर धावेने खातं उघडलं जाते.
नक्कीच आपण क्वार्टर फायनलचा सामना पाहतोय. 19 धावांची गरज विजयासाठी. हलक्या हाताने खेळून काढलाय आणि एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलाय 2 धावांवर. एक चेंडू आणि 2 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू सुचित साठी. गौरव याचा डावखुरा फलंदाज आणि फलंदाज बाद. सुचितने काही आपली जादू या स्पर्धेमध्ये दाखवली नाही. पुढचा चेंडू म्युझियमसाठी हलक्यात घेऊन काढला. धावबाद होऊ शकतो मात्र थ्रो चुकीच्या दिशेने केला गेला आणि एकदा मिळते. एका धावेच्या मदतीने 4 चेंडू आणि 4 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक धाव मिळते. पहिलं षटक संपलं. पहिलं षटक नाणेफेकी करण्यात आली. परेश कोण विनय आहे नाणेफेकी. ओके, दर्यावर्ती संघाने नाणेफेकीचा कौल नाही सॉरी मुनस्टार कालिंजे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. दुसरं षटक घेऊन आलाय आझाद. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. मिझियाफ आणि बाबू. आझाद दुसरं षटक सनशाईन रिसॉर्ट संघाकडनं. पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळतो आपल्याला. बॅटने खेळून काढला. चेंडू धावबाद होऊ शकतो मात्र थोडासा लेट झाला थ्रो करण्यामध्ये आणि त्याच्यामध्येच एक धाव पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 6 धावांवर. 2 चेंडू आणि 6 धावा. दोन चेंडू आणि 6 धावा. चार चेंडू आणि 8 धावा आतापर्यंत आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू आझाद मिझियाफ साठी.
पुन्हा एक आणि एक धाव मिळते. 2 षटकांची समाप्ती होते आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 9 धावा. म्हणजेच येणाऱ्या 10 चेंडूमध्ये 9 धावांची गरज अजूनपर्यंत विजयासाठी. 10 चेंडू आणि 9 धावांची गरज. 10 ला 9. हा ओके 10 ला 10. दहा चेंडू आणि 10 धावांची गरज. काळिंजे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. अवाद अजूनपर्यंत डिसिजन नाही आलाय. ओके गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. दांडापेकर संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. चला श्रेयस पहिला चेंडू. वैयक्तिक पहिलं तर संघाकडनं 30रं षटक हाताळण्यासाठी. निर्धाव चेंडूची सांगता होते. स्वेर चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच धावफलक दुहेरी 10 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र सामन्यात रंगत वाढले. 9 चेंडू 9 धावांची गरज. परत बॅक टू बॅक दुसरा स्वेर पाहायला मिळाला. आता मात्र थोडस वळण घेतले पण पाहायला मिळेल आपल्याला येणाऱ्या 9 चेंडू मध्ये 8 धावांची अजूनपर्यंत गरज आहे. सामना कधीही बदलू शकतो. एक निर्धाव चेंडू सनशाईन रिसॉर्टला पुढे नेऊ शकतो. तर अवांतर चेंडू नक्कीच सोमजाई वॉरियर्स संघाला पुढे घेऊन जाईल. क्वार्टर फायनलचा सामना पाहतोय. कोणता पहिला संघ असेल ऑक्शन फॉर्मॅट मधून जो सेमीला पोहोचेल. चांगला फटका मिळतात 4 धावा. मिझाबच्या बॅट मधून आलाय चौका. 15 धावा. 2 चेंडू आणि 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आपल्याला. 3रा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने घेऊन काढला आणि एकच धाव मिळते. ओके या एका धावेच्या मदतीने 16 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 3 चेंडू आणि 16 धावा. 2 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आणि विजयासाठी 3 धावांची गरज आहे अजूनपर्यंत. सोमजाई वॉरियर्स या संघाला कोणता संघ सेमीफायनल मध्ये पोहोचेल. इथून सुद्धा सामने आपण जिंकलेले पाहिलेत. 3 धावांची गरज असताना सुद्धा सामने जिंकलेले पाहिलेत. मात्र त्या ताकदीची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करायला लागेल. पंचांनी पुन्हा एकदा स्वर घोषित केला आणि 17वी धाव धावफलकावरती लागते. 2 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. शेवटचा एक चेंडू बाकी. शेवटचा एक चेंडू बाकी आणि आता मात्र क्लीन बोल्ड. हे अगोदर करायचं होतं श्रेयसला. आता मात्र 5 चेंडू आणि 2 धावांची गरज. स्वतः कर्णधार सिद्धार्थ नेवरेकर मैदानात येताना दिसत आहेत. मिझियाब नक्कीच एक धाव काढून देईल. मात्र पुढची जी विजयाची धाव आहे ती काढणं अवघड होऊन गेलंय. 5 चेंडू आणि 2 धावांची गरज.
पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळाला, दुसरा चेंडू निर्धाव. आता मात्र 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. सामन्यात रंगत वाढली, सामन्यात चुरस वाढली. आता मात्र कोण जिंकेल असं म्हणायला लागेल, कारण अनिरुद्धने चांगली गोलंदाजी केली. आतापर्यंत 2 चेंडू मिझियाब सारख्या फलंदाजाला बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय. मिझियाब जागेवर थांबलाय. अनिरुद्ध चौले 3 चेंडू 2 धावा. कर्णधाराने काहीतरी कानमंत्र दिलाय आपल्या फलंदाजाला. 3 चेंडू 2 धावांची गरज विजयासाठी. क्षेत्ररक्षण पूर्णपणे क्लोज झालेलं आपण पाहतोय आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. पुढचा चेंडू म्हणजे तिसरा चेंडू अनिरुद्ध याचा. अभिनंदन, सेमीफायनल मध्ये पोहोचलेला संघ सोमजा